फिटनेस होती त्यांना काय माहीत. नुसते दावेच काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या, काय याच्यात हेल्मेट, वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे, काय याच्यात ते दूर व्हायचे आणले होते असे. आणि त्यांनी येताना एक 300-400 पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा. आणि ते 2-3 जणांना त्यांच्यात पांढऱ्या कपड्यातसुद्धा काही लोक होते. आमच्या लोक लक्षात येत होते हे काय चाललंय ते. त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले. माईकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला. आमचा आवाज जायचा बंद झाला. त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय 1-2 चापटे मारल्या वाटतं बहुतेक. आणि ते कोपर आणतात बघा, पोलिसाला कोपर आणतात, लय नमुनेबाज आहेत काही काही पोलीस. काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू, ही वाईट घटना आहे, तुम्ही असं करू नका. मग काही काही ते कोपर आणले, पोरं 2-4 खाली पडले वरून पोलिसांना हाणं सुरू करून एकाएकीच सुरू झालं अचानक. आणि ते इतकं विकोपाला गेलं की ते क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटतं. जुना पत्रकार संघ आहे, मी इथं नाही खोटं बोलणार. मी 3 वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला 5 ते 6 लाख लोक असतील, ह्या जुन्या नोंदी आहेत का नव्या आहेत मला सांगा. सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही. पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर 57 लाख नोंदी सापडल्यात, 39 लाख प्रमाणपत्र वितरित केले, तर याचा अर्थ या सगळ्या नव्या. फक्त इतक्या का सापडल्या म्हणतोय आपण, तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं. 80 ते 82% आरक्षण हे विदर्भात आहे. एक अंदाज या आकडा मागापुढे होऊ शकतो. 40-45 ते 55% आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे. खानदेश, कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे. 100% कुठंच नाही आहे. मग यांच्याकडं सहज सापडतात कुणबी नोंदी, ह्या यांच्याकडे सहज सापडतात. मराठवाड्यात वंशावळी जोडायला लागतात. त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीडनं जास्तीचा मोठा झाला. म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात, कारण ओरड कोणाची नाही आहे. मिळालं का प्रत्येकजण खुश होतोय, फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं, कोणी म्हणतंय असं. म्हणजे या नोंदी जुन्याच्यात म्हणजे पूर्वीच्या, पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे. म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती.